चला टीम बिरवाडी आणि टीम युसुफ 11 मसा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल या इनिंग पुढच्या ब्रेकमध्ये आपल्याला लगेचच इकडे यायचं आहे. मॅचला सुरुवात करून घ्यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला बघायला मिळेल जिकडे आपण पाहतोय एक भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा महाड धमाका बिग बॅश 2024. सामन्याला लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. एका बाजूला टीम इराकी 11 त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय सुपर सिलेक्टर असे दोन महत्त्वपूर्ण संघ. गोलंदाजीसाठी माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव या वेळीचा पुढचा बॉल. ओहो हा ट्रॅकर बॅटची लीडिंग एज फटका फसला. अंकुश जाधव बॉलच्या खाली कोणतीही चूक नाहीये आणि इकडे मात्र पहिल्या विकेटचा पतंग पहिला धक्का. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इराकी 11 संघाला. महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय, महत्वपूर्ण स्पर्धा आपण बघतोय आणि इस दोन आपण जर पाहिलं ना तर मातबर संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये. एका बाजूला माणगाव विभागातील सर्वाधिक प्रचलित असणारा संघ, सर्वाधिक मजबूत असणारा संघ, त्या पलीकडे एका बाजूला महाड तालुक्यातील पूर्णपणे आपण जर पाहिलं तर सर्वाधिक मजबूत स्थितीमध्ये असणारा संघ. दोन मातबर संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याच वेळेला दोन्ही संघाचा विचार करत असता दोन्ही संघाचे एक खेळाडू रायगड प्रीमियर लीग मध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्याला पाहायला मिळाले होते. सन्माननीय खलीलभाई चरपरे यांचे या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. बॉल जाईल लॉंगॉनच्या दिशेला, तिकडे आदेश सोनार बॉलला पकडतील, फेक करतील, त्याच्यावर मात्र फहद आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता एक धाव तिकडे सुखरूपरित्या पूर्ण करण्यात येते. एकीर धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या ही मात्र धावफलकावरती आता खऱ्या अर्थाने येईल. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, दुसऱ्या बॉलवरती लगेच आपण पाहिलं तर एक सिंगल आणि 2 चेंडूमध्ये एक धाव एक विकेट मिळवत असताना शुभम जाधव पुढचा बॉल. ओ हा ट्रॅकर फटका चांगला खेळलाय, त्यावेळेला डीप पॉइंट मध्ये बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळेल. स्वप्नील बॉलच्या मागे पळतील आणि बघता बघता चेंडू सीमारेखेच्या पलीकडे 4 धावांसाठी हा चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावा मिळतात. 4 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या मात्र 5. 5 धावा धावफलकावरती 3 चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळाला. बॅटिंग करत असताना टीम इराकी 11 दोन्ही महत्वाचे संघ आहेत, जिकडे शुभम जाधव प्रयत्नांची पराकाष्ठा गोलंदाजीसाठी करताना आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाचे गोलंदाज आहेत, महत्वाची मॅच आपण खेळतोय. इथून जिंकला तर टॉप 4 ची मॅच खेळण्यासाठी दाखल. ओ हा ट्रॅकर शॉर्ट पुल करण्यात आला, एक दर्जेदार फटका, बॉल ऑन साइडला सरळ सीमारेखेच्या पलीकडे 6 धावांसाठी हा षटकार. 6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 11 धावा. पहिल्या 4 चेंडूमध्ये 11 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना महत्वपूर्ण संघ इराकी 11 वहूर संघ मैदानावरती, त्यांच्या विपक्षामध्ये टीम सुपर सिलेक्टर माणगाव.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला फहद बाबा दाखल झालेत आणि तदनंतर आपण पाहिलं तर ती सिंगल घेतली आणि मग सौद पटेल महत्वाचे खेळाडू चला टीम मसळा आणि टीम बिरवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन टॉससाठी या टीम मसळा आणि टीम बिरवाडी. ओ यावेळीचा बॉल समोरचा होता चांगला फटका खेळलाय तिकडे क्षेत्ररक्षक नाहीयेत बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी यावेळेला चौकार. पुढचा बॉल हो यावेळेला चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन फसवा बॉल टाकला स्लोवर डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली षटकाची सांगता आणि पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाला त्या तब्बल 15 धावा. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सूरज टेंबे महत्वाचे गोलंदाज बॉलिंग मार्क वरती इकडे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पीडअप घ्या दोन्ही टीमला विनंती करेन. ओहो यावेळेला सूरज टेंबे यॉर्कर स्पेशलिस्ट इकडे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करताना पाहायला मिळाले. फहद बाबा मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये दुसऱ्यांदा क्लीन बोल्ड. महत्वाचे खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती फहद बाबा पास झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समी दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. जिकडे जोपर्यंत आपण पाहिलं मैदानावरती सौद पटेल आहे तोपर्यंत या मॅचचं चित्र निश्चितपणे आपण जर पाहिलं तर बदलेल. या मॅचमध्ये कोण जिंकेल कोण हारेल हे सांगता येणार नाहीये कारण की एक चांगली टोटल निश्चितपणे ते उभारली जाईल आणि तेवढी क्षमता तेवढी ताकद खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम आपण जर पाहिलं तर वहूर आणि त्या चोळीला माणगाव या दोघांकडे ताकद चांगली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सूरज सज्ज होताना पाहायला मिळतील. महत्वाचे गोलंदाज पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आणि पहिला सर्वाधिक मोठा धक्का आपण पाहिलाय टीम इराकी 11 वहूर संघाला. षटकातील दुसरा बॉल असेल. पुन्हा एकदा सूरज समोर आता नवीन बॅटर आलेत समी. ओ यावेळीचा बॉल समोरच्या दिशेला खेळला चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक वाईडिश मिड विकेट मध्ये बॉल आणि तिकडेही मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव मिळताना आपल्याला बघायला मिळते. एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफळकावरती आपण पाहतोय तब्बल 16 धावा धावफळकावरती लागलात. सूरज टेंबे महत्वाचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. तिकडे सौद पटेल आहेत. दोन दिग्गज एकमेकांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत. यावेळीचा पुढचा बॉल ओ हाई बॉल हाफ ट्रॅकर होता आडवा बॅटनं चांगला स्ट्रोक खेळला
बॉल बघता बघता सीमारेखेच्या पलीकडे आणि याही वेळेला धावा मिळतील त्या मात्र 4. चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 20 धावा धावफलकावरती आलात. सौद पटेल जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत धावा बऱ्याच बघायला मिळतील यात मात्र शंका नाहीये. ओ यावेळीचा बॉल वाईड यॉर्करचा वापर करण्यात आला. शॉट थर्डमॅनच्या दिशेला तिकडे आपण जर पाहिलं तर महत्वपूर्ण खेळाडू आपल्याला बघायला मिळाले आणि बघता बघता तिकडे मात्र रन आउटच्या स्वरूपामध्ये अजून एक विकेट आणि इकडे समी बाद होताना पाहायला मिळतील. तमीम 11 बिरवाडी आणि युसुफ 11 मसळा या दोन संघामध्ये मॅच होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी लगेच या. तमीम 11 बिरवाडी आणि युसुफ 11 मसळा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फहीम दाखल होताना पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल सूरज टेंबे. ओहो हाफ ट्रॅकर बॉल चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक खेळला. डीप कव्हरला तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग बॉलची फेक आणि त्या दरम्यान बघता बघता एक धाव तिकडे मिळते. एकेरी धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 21 धावा. 21 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये दोन्ही महत्वपूर्ण संघ आपण पाहतोय. सूरज महत्वाची गोलंदाज चांगली गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे. षटकातील पुढचा बॉल. ओ यावेळेचा हाफ ट्रॅकर चेंडू हवेत खेळले गेलेत. बॉल बराच काळ हवेमध्ये आहे. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि बघता बघता 2 धावा सुरेखरित्या पूर्ण होतात आणि या दुहेरी अंकाच्या साह्याने संघाची धावसंख्या वाढतीये. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा. पहिल्या 12 चेंडूमध्ये 23 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 15 आला आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8च धावा खर्च केला. अप्रतिम गोलंदाजी बॉलिंग करत असताना सूरज टेंबे. सन्माननीय बरकत भाई यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. आपण पाहतोय एक दमदार स्पर्धा महाड धमाका बिग बॅश 2024 सीझन 1 आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज बरेच मान्यवर सुद्धा भेट देताना आपल्याला पाहायला मिळतील कारण की आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. पहिली विकेट नंतर चौकार नंतर डॉट नंतर सिंगल नंतर टॉस दोन टीमचे कॅप्टन आले. नवीन बॉलर पुढचा बॉल दिनेश आले बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल अगदी आपण जर पाहिलं तर चुकीचा फेकताना पाहायला मिळाले. पंचांचा इशारा वाईट बॉलचा आला. एक अतिरिक्त आपण जर पाहिलं तर सिंगल इकडे मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होईल. संघाची धावसंख्या 24. याही वेळेचा बॉल आता शरीरावरती आदळताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल आणि इकडे मात्र डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या थांबवावी लागेल. संघाची धावसंख्या थांबवायची आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केले जातात. एक महत्वपूर्ण संघ खेळपट्टीवरती एका बाजूला सुपर सिलेक्टर माणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम इराकी 11 वहूर. ओ
बाहेरचा बॉल, बाहेरच्या चेंडू सोबत अगदी चिडचिड करण्याचा प्रयत्न, डीप पॉइंटच्या वरून फटका खेळायचा होता आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा आमच्या पंचांचा आला. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा दिनेश. हो, यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक आहेत आणि बघता बघता तिकडे आपण जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण होतात. चांगल्या पद्धतीची रंगभेट विकेट, चांगल्या पद्धतीचा ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. हो, यावेळीचा स्ट्रोक हवेत खेळला गेलाय, आदिल आले तिकडून आणि यावेळेला पकडले गेले सौद पटेल. सर्वाधिक मोठी विकेट आणि सर्वाधिक मोठा धक्का बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये इराकी 11 वहूर संघाला. षटकातील पुढचा बॉल दिनेश. हो, यावेळीचा फटका समोरच्या दिशेला चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आले आणि तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमारेखेच्या पलीकडे. यावेळेला 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 31 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. या षटकाचा विचार करत असता षटकातील शेवटचा 1 बॉल बाकी, 2 बॉल आहेत, 2 बॉल बाकी आहेत या षटकाचे. अजूनही 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, नवीन बॅटर आलेत सैफ. यावेळीचा चेंडू हा कसा आहे, हा चेंडू इथे मात्र चुकीचा आहे. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त सिंगल, अजून एक स्कोर कार्ड वरती प्लस. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा. यावेळीचा बॉल चांगला पाहायला मिळेल. इकडे मात्र बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये. अजून एक डॉट बॉल दिनेश टाकताना पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी या मॅच मध्ये दिनेश यांची राहिली आहे. शुभम जाधव 15 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये सूरज आले 8 धावा आणि त्यानंतर आता दिनेश आले, त्यांनी या मॅचची सिच्युएशन टर्न करून टाकली आहे. अजून एक चांगला बॉल, इकडे षटकाची सांगता होतीये. 2-3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 32 आणि 33चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. 11ची सरासरी आता राखावी लागेल जिंकण्यासाठी. बॅटिंग करत असताना टीम पाहायला मिळेल सुपर सिलेक्टर माणगाव. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या आपण देऊया. सेकंड इनिंग मध्ये आपण लगेचच वळूया आमचे साथी समालोचक फैयज यांच्याकडे. थँक्यू. सन्माननीय खलीलजी चरफरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. तमीम 11 बिरवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये युसुफ 11 मसा या 2 महत्वपूर्ण टीम मध्ये टॉस कंप्लीट आपण करतोय. चला दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि जाऊया फैजान यांच्याकडे.
देखिए इसके बाद होने वाला मुकाबला तमीम 11 बिटवाड़ी बनाम यूसुफ 11 मसला। मसला ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है। देखिए वहूड ने 18 गेंदे और 32 रन बनाए और मानगांव को जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। बाद में मोपरा ने भी पहली मैच हुई थी मोपरा बना मानगांव, उसके 18 गेंदों में मोपरा के बल्लेबाज ने 50 का टारगेट दिया था, लेकिन शुभम जादव ने 4 गेंदे रखकर मैच को फिनिश किया था। अब 18 गेंदे और 33 रनों की जरूरत। देखते हैं शुभम जादव मैदान के अंदर, उनके सामने वहूर एक्सप्रेस सहूद पटेल। देखिए ये मुकाबला मैदान के अंदर रखता हुआ सहूद पटेल आइकॉन वर्सेस आइकॉन। देखिए और तो कैसे गेंदबाजी करेंगे, उनके सामने मानगांव का सितारा, एक तरफ वहूर का सितारा। मुकाबला रखता हुआ मैदान के अंदर और तो कैसे गेंदबाजी करके पहली गेंद लेके सहूद पटेल। इस पर पहली गेंद पे उड़ाया है, फील्डर मौजूद, लेकिन गेंद जाएंगी फील्डर को चीरती हुई सीमा रेशा पली करे षटकार। देखिए पहली गेंद पे हल्ला बोला है सहूद पटेल के ऊपर। देखिए शुभम जादव पहली गेंद क्या स्ट्रोक खेला था, क्लासिकल स्ट्रोक, गेंद को भेजा था तारामंडल में। इस मरतबा देखिए विकेट का पतंग, फील्डर मौजूद और इस मरतबा देखिए सहूद पटेल कह रहे आप शेर हो तो मैं सवा शेर हूं। शुभम यादव को जाना होगा बैक टू पवेलियन। देखिए मानगांव का सितारा एक छक्का लगाकर मैदान के बाहर आ रहा है शुभम जादव। सहूद पटेल ने चलता किया है शुभम जादव को बैक टू पवेलियन। क्या कैच लपका था उसे ने वहां पर। पहली गेंद पे हल्ला बोला था सहूद पटेल ने, उसके बाद कमबैक किया, शुभम जादव को चलता किया। अब शुभम जादव की जगह संभालने गए मैदान के अंदर आदेश। देखते फिर से एक बार सहूद पटेल तीसरी गेंद लेकर इस मतलब बैट की लीडिंग है, लेकिन कैच ड्रॉप किया है आदेश सोनार का। शमी ईसा ने देखिए आदेश सोनार को भी चलता किया था, लेकिन कैच ड्रॉप किया है शमी ने। सूद 3 गेंदें फेंकी है और 6 रन खर्च किए। अब तक 3 गेंदें आना बाकी मैदान के अंदर। फिर से एक मरतबा सहूद पटेल, इस मरतबा देखिए ब्लॉकर लाके गेंद, क्या गेंद देखिए, क्या गेंदबाजी सहूद। पहली गेंद पे छक्का खाया था, उसके बाद लगातार 3 गेंदें बिंदी फेंकी है, 1 गेंद पे विकेट लिया है। वो विकेट बड़ी मछली फंसाई थी शुभम यादव के नाम की, उनको चलता किया था। बैक टू पवेलियन। देखते हैं फिर से एक मरतबा सहूद पटेल, इस ओवर की आखिरी 2 गेंदें आना बाकी। इस मरतबा देखिए पटकी हुई गेंद, उसे सही नसीहत, गेंद को भेजा है तारामंडल में सीमा रेशा पार। अंपायर जी का इशारा, षटकार। इस मरतबा लोड फुल टॉस से कट किया है। देखिए फील्डर तेजी जाते हुए, जब तक फील्डर फील्ड करेगा 1 रन, दूसरे रन की कोशिश, दूसरा रन भी आसानी से मुकम्मल। इस 2 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 14। ये आंकड़े पर अब तक 12 गेंदें आना बाकी।
12 गेंदे और 19 रनों की जरूरत है। 12 गेंदे और 19 रन। अंपायर मैच को शुरू करे, अंपायर टाइम पास ना करे उधर आनस। गेंदबाजी मार्ग पर आए फहद। देखिए उनके सामने आदिल गजगे जो पहले मैच में रन आउट हुए थे। आप देखते फहद बाबाजी गेंदबाजी मार्ग पर। इस मरतबा देखिए आदिल ने उड़ाया है गेंद को, लेकिन गेंद जाएंगी सीमा रेशा पर। अंपायर वसीम गारिया का इशारा, षटकार। देखिए फहद के ऊपर पहली गेंद पे अल्लाह बोला है आदिल ने। देखते आदिल किस प्रकार की बल्लेबाजी करते हैं। पहले मैच में रन आउट हुए थे आदिल गजगे। इस मतलब पहली गेंद फेस की थी फहद की और सीमा रेशा पर 6 रनों के लिए। इस मरतबा देख के कमबैक, अंपायर का इशारा, बिंदी गेंद। देखिए क्या गेंदबाजी फहद करते हैं क्या। अब तक इस ओवर की आखिरी 4 गेंदें आना बाकी। आदिल गजगे एक झक्का लगाकर खेल रहे मैदान के अंदर। अब 10 गेंदे और 13 रनों की जरूरत है। 10 गेंदे और 13 रन। देखते फिर से एक मरतबा फहद और दो से गेंदबाजी करेंगे। इस मरतबा लोअर फुल टॉस उसे खेल दिया, काटपीट के इशारे, फील्डर मौजूद। एक ही रन मिलेगा, एक ही रन से संतोष होना पड़ेगा। इस एक रन से स्कोर कार्ड में स्कोर जा पहुंचा है उछलता कूदता 21 आंकड़े पर। देखिए पहली गेंद पिच अभी देखिए आदेश सोनार पहली गेंद फेस करेंगे फहद की। फहद और विकेट से गेंदबाजी करेंगे। इस मरतबा देखिए ओहो क्या गेंदबाजी फहद की, देख सकते हैं आप। कमबैक किया है, पहली गेंद पे छक्का खाया था, उसके बाद 3 गेंदों में सिर्फ एक ही रन खर्च किया है। अब तक इस ओवर की आखिरी 2 गेंदें आना बाकी। स्कोर कार्ड पर स्कोर वही थमा हुआ 21 आंकड़े पर। देखते फिर से एक बार फहद क्या करते हैं अपने टीम के लिए। इस मरतबा उड़ाया है, विकेट का पतंग होता है क्या खुद गेंदबाज गेंद के निशान। इस मरतबा देखिए कैच ड्रॉप किया है, वो भी आदेश सोनार की कैच को ड्रॉप किया है। इसके पहले समी ने भी कैच ड्रॉप किया था और आदेश सोनार ने उसके अगली गेंद पे सिक्सर लगाया था। फिर से एक बार फहद ने वही गलती की है। आदेश सोनार को 2 जीवन दान, एक छक्का लगाकर खेल रहे हैं मैदान के अंदर आदेश सोनार। इस ओवर की आखिरी गेंद आना बाकी। देखते हैं फिर से एक बार फहद। देखते आदिल गजगे ने पहली गेंद फेस की थी और अल्लाह बोला था फहद के ऊपर।
आसिफ माटोडकर इनसे गुजारिश है कि आकर स्टेज पे बैठे। देखिए एक ही रन मिलेगा, इस एक रन से स्कोर कार्ड में बढ़ते, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 23 या आंकड़े पर। अब 6 गेंदे और 10 रनों की जरूरत है, 6 गेंदे और 10 रन की जरूरत है। कौन आता है गेंदबाजी मार्ग पर? 6 गेंदे और 10 रन की जरूरत, क्या होगा? 6 गेंदे और 10 रनों की जरूरत। और मैदान के अंदर है आदेश सोनार, जिनके 2 कैचे ड्रॉप किए थे, और है आदिल गजगे, एक छक्का लगा कर घेर रहे मैदान के अंदर। 6 गेंदे और 10 रन की जरूरत। कप्तान किस पे भरोसा करता है, किसे भेजता है बल्लेबाजी गेंदबाजी मार्ग पर? देखते देखिए यासर आए गेंदबाजी मार्ग पर, उनके सामने आदिल गजगे। 6 गेंदे और 10 रनों की जरूरत, 6 गेंदे और 10 रनों की जरूरत। यासर आए गेंदबाजी मार्ग पर, क्या यासर आदिल का बल्ला बांध के रखते हैं? 6 गेंदे और 10 रनों की जरूरत है, क्या होगा? देखते फिर से एक मरतबा और दकीर से गेंदबाजी करेगी यासर। लंबा रनअप, हल्के हल्के कदमों से दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया। मतलब हो पहली गेंद यॉर्कर की गेंद थी, उसे सम्मान किया काटपिट के सहारे, लेकिन उधर फील्डर आए तेजी से। एक ही रन मिलेगा, एक ही रन से संतोष होना पड़ेगा। इस एक रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 24 आंकड़ा बड़ी इस ओवर की। इस इनिंग की आखिरी 5 गेंदें आना बाकी और 9 रनों की जरूरत। देखते आदेश सोनार, जिनके 2 कैच ड्रॉप किए, इस मरतबा देखिए खेल दिया है कोर के ऊपर से, फील्डर मौजूद। देखिए एक रन आसानी से मुकम्मल, दूसरे रन की कोशिश और दूसरा रन भी आसानी से मुकम्मल। देखिए क्या गेंदबाजी कर रहे हैं यासर मैदान के अंदर। 2 गेंदों में सिर्फ 3 रन खर्च किए। अब 4 गेंदे और 7 रनों की जरूरत, 4 गेंदे और 7 रनों की जरूरत। अगर मानगांव को जीतना है तो 4 गेंदे और 7 रनों की जरूरत। देखिए यासर क्या गेंदबाजी कर रहे हैं, आदेश और आदिल के बल्ले को बांध के रखा है मैदान के अंदर। देखते हैं फिर से एक मरतबा। 4 गेंदे और 7 रनों की जरूरत है, 4 गेंदे और 7 रन। इस मरतबा लोअर फुल टॉस, कैच का पतंग, लेकिन मिस फील्डिंग, गेंद जाती हुई सीमा रही पार। 4 रनों के लिए देखिए कैच छोड़ी है आदेश की और 4 रन मिले। देखिए बहुत ही खराब फील्डिंग नाइफ की तरफ से देखने मिली है हमारे को, बहुत खराब फील्डिंग। क्या गेंदबाजी कर रहे हैं यासर। 3 गेंदे और 3 रनों की जरूरत है। खराब फील्डिंग नाइफ की तरफ से देखने मिली हमको और 4 रन भी नाइफ ने दिए। अब 3 गेंदे और 3 रनों की जरूरत, 3 गेंदे और 3 रनों की जरूरत। देखते हैं आदेश की तीसरी कैच छूटी है नाइफ के हाथों। इस मरतबा फिर से एक मरतबा, इस मरतबा हो देखिए क्या गेंद, और इस मरतबा देखिए आदिल गजगे को जाना होगा बैक टू पवेलियन। क्या गेंदबाजी कर रहे हैं यासर मैदान के अंदर। अगर नाइफ चौका नहीं जोड़ दे तो कुछ हो सकता था मैच के अंदर। देखिए आदिल की जगह संभाल ले गए हैं कुणाल मैदान के अंदर। अब 2 गेंदे और 3 रनों की जरूरत है, 2 गेंदे और 3 रन की जरूरत, 2 गेंदे और 3 रनों की जरूरत। देखिए क्या गेंदबाजी यासर की तरफ से देखने मिल रही है हमारे को। मिस फील्डिंग हुई थी नाइफ की तरफ से और 4 रन खर्च किए थे नाइफ ने और आदेश की कैच छोड़ी थी। देखिए आदिल गजगे इस मरतबा फिर से एक मरतबा वही गलती की जो पहली मैच में गलती की थी। उन्होंने रन आउट, आधे पिच तक गए थे, पहली मैच में भी वैसा ही किया था आदिल, आधे पिच तक गए थे और रन आउट हुए थे, और इस मैच में भी वही
देखिए 2 गेंदे और 3 रनों की जरूरत। मैच शुरू करे अंपायर। टीम मीटिंग ना लेनी है बहुर। अब 2 गेंदे और 3 रनों की जरूरत। क्या गेंदबाजी कर रहे हैं यासर। देखिए यंग टैलेंटेड, उनके सामने आधे सोनार। 2 गेंदे और 3 रनों की जरूरत। देखिए थोड़ी सी मिस फील्डिंग नाइफ की तरफ से हमें देखने मिली थी और 4 रन खर्च किए थे नाइफ ने अपनी टीम के लिए। देखते फिर से एक मरतबा और तो कैसे गेंदबाजी करेंगे। इस मरतबा फुल टॉस लाइन की गेंद, मैच को फिनिश किया है MS धोनी की स्टाइल में 6 रनों से। देखिए वही आधे सोनार जिनकी आपने 3 कैचेज छोड़ी है, उन्होंने ही मैच को खत्म किया है। जीत लिया है मानगांव ने इस मुकाबले को। बहुर को जाना होगा।